नियमांच्या पुढे काही नाहीये. जर कुठल्या संघाने नियमांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर मात्र या स्पर्धेमध्ये त्या संघाला दंडित केला जाणार आहे. तर आम्ही त्या 2 धाबा ॲड करतोय. लक्ष असू द्या 1+2 3 धाबा म्हणजे येणारे 12 चेंडूमध्ये विजेसाठी आता मात्र 24 धाबींची आवश्यकता असेल. बारा चेंडू आणि 24ची आवश्यकता असेल. 12च्या सरासरीने आता मात्र पुढे चाल करायची आहे. नवीन गोलंदाज दैवतच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. दैवतनं पूर्ण पावसाला मात्र क्रिकेटसाठी सराव केलेला आहे. ज्या अनुषंगानं इताडे गावामध्ये जो आपण नेट्स पाहतोय त्यासाठी मात्र जगन पाटील यांचं मात्र खूप मोठं योगदान आणि त्या नेट्समध्ये मात्र वारंवार दैवत सराव करत असताना आपण पाहिलेला आहे आणि त्याचा मात्र फायदा त्याला आता मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून होत असताना आणि तोच खेळाडू आता मात्र या ठिकाणी गोलंदाजीच्या भोल्यावरती पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं मारा करतोय. पहिलाच चेंडू जर आपण पाहिला तर अगदी बाउन्स चेंडू मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणे बाउन्स मिळाला. आणि 1 फॉर दी ओव्हरचा इथे मात्र इशारा दिला जातोय. प्रशांत मात्र नक्कीच थोडंसं शांत राहत असताना कारण आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेस केले आणि 4 चेंडूपैकी 3 चेंडूंवरती तर मात्र त्यांनी कुठलाही कनेक्शन मात्र त्याला करता आला नाहीये. फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाली. परंतु बडे मॅचचे खिलाडी आहे. कधीही तो मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय, वापसी करू शकतोय आणि ते वापसी करावी लागेल. जबरदस्त डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी जागते रहो असा आदेश देणारा हा चेंडू दैवतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ सध्या जानुसपूर इताडे संघाच्या वतीने आपण पाहतोय कारण बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत एकच धाव इथे मात्र फलंदाजाने जोडलेली आहे. तब्बल 8 चेंडू लिगली आपण पाहिले आणि 8 लिगली चेंडूंपैकी आपण जर विचार जर केला तर तब्बल 7 चेंडूवरती धाव जोडता आली नाही. फक्त एकच सिंगल तिथे जोडली गेली आणि 2 धावा पॅनल्टीचे आपण ॲड केलेल्या आहेत. म्हणजे एकूण 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. येणारे 10 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 24ची आवश्यकता. प्रशांतला मात्र आपल्या खेळीमध्ये काहीतरी बदल करावा लागेल. ओ पुन्हा एकदा मात्र 30 लेन तशाच प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू. खराब बॅटिंग. हा सामना मात्र कुठेतरी प्रशांतचा आपण जर विचार जर केला तर मात्र अनलकी आहे कारण 6 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेस केले म्हणजे एका षटकाचा खेळ एकट्या प्रशांतनं मात्र चेंडू फेस केलेले आहेत आणि फक्त त्याच्या बॅटमधून एकच धाव पाहायला मिळाली. त्याच्या सोबतीला आहे करण. त्याने सुद्धा मात्र 2 डॉट चेंडूचा सामना केलेला आहे. दोन्ही फलंदाज स्ट्रगल करतायत आणि मात्र तोच संघर्ष मात्र सुरू आहे. एखाद्या वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय त्याच अनुषंगाने आता मात्र योगेश स्मृती 11 आमने 20 संघाचे फलंदाज एक धाबेसाठी तडफडत असताना याचं कारण गोलंदाज दैवत असं वाटते की जणू काय खेळपट्टीवरती कॉईन ठेवला आहे आणि त्या कॉईननुसार मात्र गोलंदाजी सुरू करतोय. चेंडूला हाताळणी करतोय. सलगचा हा या ओव्हरमधील 4था निर्धाव चेंडू. येणारे 8 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 24 धाबांची आवश्यकता असेल. आता संपर्क झाला प्रॉपर नाहीये कारण डीप स्क्वेअरकडे फिल्डर विशाल आहे. चूक करत नाहीये. पकडला झेल आणि या प्रशांतचा होतोय समाप्त खेळ. वर डाय स्थिती मात्र इथे पाहायला मिळाली. हिट आउट नाही तर गेट आउट अशी स्थिती. परंतु तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये. कुठलाही क्षेत्र असू द्या, कुठलाही खेळ असू द्या. परंतु दैवत काय जबरदस्त खेळ गोलंदाजी साधतो. या स्पर्धेतील पहिली विकेट मेडन ओव्हर दैवत वेलेकरच्या नावावरती. आज आपण पहिली विकेटची हॅट्रिक पाहिली. साबाद एक्सप्रेस किरण पाटीलने तो मात्र कारनामा आज